कोबीची भाजी बनवण्यासाठी मी इथे कोबीचा कण घेतला छोटा, वरची सर्व साल काढून घेतली, फ्रेश अशी कोथिंबीर घेतली, एक 7-8 हिरवी मिरची घेतली, लसूण पाकळ्या घेतल्या 12-13, 2 कांदे घेतले आणि हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ ही मी अर्धा तासापूर्वी भिजत टाकली होती पाण्यामध्ये, छान अशी भिजले गेली. आता मी इथे कांदा मिरची कोबी असं बारीक करून घेऊ. आपण सर्व इथे बारीक करून घेतले. मिरचीचे एकीचे 2 तुकडे केले, कोथिंबीर बारीक केली, लसूण पण किसणीने मी किसून घेतले, बारीक करून घेतले असे. कांदा बारीक करून घेतला, आपली कोबी पण इथे अशी बारीक करून घेतली मी. आता ते पाण्यामध्ये टाकून घेतली. आधी मी धुवून घेतलेली होती, तरी पण आपल्याला ती धुवून टाकायची भाजीमध्ये. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. आता इथे 2 उघड्या एवढं तेल वापरते. त्याच्यात आपल्याला एक छोटा चमच एवढी मोहरी टाकून घ्यायची, जिरं टाकून घ्यायचं 2 छोटे चम्मच, जिरे थोडं जास्त टाकायचं. जिरे कडकडले आपले, त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा. आपलं मीठ टाकून घेऊ थोडं कांद्यामध्ये. कांदा लवकर मऊ होतो आणि कलर बदलतो त्याचा. आता गॅस कमी होता, जोरात करतो. त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकून घेऊ. कांद्याबरोबर ती पण आपली मिरची तळल्या जाईल त्याच्यामध्ये कांद्यामध्ये. कांदा मऊ पडला आहे, थोडंसं असं हिंग टाकून घेतला, त्याच्यामध्ये एक छोटा पाव चम्मच एवढा लसूण टाकून घेऊ. जो लसूण बारीक करून घेतलेला आहे ना, तो टाकून घेतला त्याच्यामध्ये. कांदा असा कलर पण बदलला आणि मऊ पण झाला आहे कांदा. त्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. त्याच्यात आपण हळद टाकून घेऊ, एक छोटा अर्धा चम्मच एवढी हळद पावडर टाकून घेऊ. त्याच्यात आता आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भिजवलेली ती टाकायची. त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची ती. एक छोटा चम्मच एवढा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, त्याच्याने चव छान येते. डाळ व्यवस्थित परतल्या गेली, त्याच्यामध्ये आता आपण कोबी टाकून घेऊ. टाकून घेतले. आता आपला जो आधी परतलेला मसाला कोबी असं मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार. आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे कांदा परतताना. पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यावरती आपण झाकण ठेवू. ताट ठेवलं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता पाणी टाकून घेऊ. 1 वाटीभर पाणी टाकून घेतलं. जे पाणी त्याच्यात पडत राहील, आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही त्याच्यामध्ये, आणि भाजी आपली खाली जळणार पण नाही. 1-5 मिनटानंतर मग आपली कोबी शिजली का नाही ते बघायचं. कोबीची भाजी शिजली का बघू आपण. गॅस आता जोरात केला आहे मी थोडा, थोडी पण लागली नाही इथे खाली आहे बघा. ताटात पाणी ठेवलेलं असतं ना, ते त्याचं घाम येऊन पाणी पडत असतं, त्याच्यामुळं ते सुकी भाजी असं ताटात पाणी ठेवून शिजवायची, म्हणजे ती जळत नाही, खाली लागत नाही, काही नाही. आता आपण त्याच्यातली डाळ शिजली का ही बघू. छान अशी आपली डाळ पण शिजली, त्याच्यामधली भिजवलेली असते ना, त्याच्यामुळं शिजून जाते ती. आणि कोबी पण व्यवस्थित शिजली आपली. तुम्हाला व्हिडिओ बघून प्रश्न पडेल की कोबीचा कांदा म्हणता येईल आणि तुम्ही कांदा पण वापरला, तर कांदा टाकून तुम्ही पण करून बघा एक वेळेस, तेव्हा तुम्हाला कळेल की किती छान लागते ती भाजी खायला कोबीची. आता इथे मी फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली वरून. त्याच्यानंतर इथे कसुरी मेथी हातावर अशी क्रश करून घेतली मी, आपण घरीच बनवलेली होती, ती पण टाकून घेतली त्याच्यामध्ये. आता मिक्स करून घेते मी.
गॅस कमी करते. भाजी झाली आपली. व्यवस्थित असे मिक्स करून घेतली मी. आपली भाजी इथे तयार झाली. डाळ भाताबरोबर तोंडी लावायला किंवा अशी सुकी भाजी मुलांना डब्याला द्यायसाठी किंवा कोणी असं जॉब वगैरे करत असेल त्यांना टिफिनला नेण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी एक वेळेस नक्कीच घरी बनवून बघा. माझी रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा. आपल्या कोबीची भाजीची रेसिपी ही तयार झाली. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवरती मला फॉलो करा. आपल्या आजची रेसिपी पूर्ण झाली.